हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघू शकतात आज आमची सकाळ झालेली आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. बघू शकतात आज मस्त गटारी स्पेशल मटण रस्सा मी केलेला आहे. हे बघा, मस्त त्याच्यासाठी मी काळं वाटण केलेलं आहे. हे वाटण ना माझं 4-5 दिवसासाठी मी बनवलेलं आहे. तुम्हाला असं वाटेल जास्त आहे. बघा, मस्त काळे आपल्याला खोबरं, मी 5 कांदे घेतलेले आहे, आलं, लसूण असे मस्त काळं करून घ्यायचं आणि त्याचं वाटण करून घ्यायचं. नंतर मी मस्त 1 किलो मटण घेतलेलं आहे. त्याला मस्त हळद, मीठ, लिंबू लावून मस्त मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तुम्ही 1 तास ठेवू शकता, अर्धा तास ठेवू शकता. नंतर अशी कडक फोडणी द्यायची. त्याच्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि 2 कांदे घेतलेले आहे आणि मॅरिनेट केलेलं मटण टाकून घेतलेलं आहे. आपण बघा याच्यामध्ये ना मीठ, हळद आणि लावल्याने त्याच्या मटणाला चव खूप छान येते. नंतर बघू शकतात मी मस्त अशा 3 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे आणि बघू शकतात आपण जे वाटण तयार केलेलं होतं ना, ते इतकं छान होतं ना. मग आपल्या गडबडीत आपल्याला घाई गडबडीमध्ये आपल्याला सकाळसाठी, रात्रीसाठी अशी लाईट जाते. मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी मी 4-5 दिवस असं वाटण तयार करून घेते. बघू शकता त्याच्यासाठी मी 3 चमचे लाल चटणी टाकलेली आहे. मस्त काळा रस्सा होण्यासाठी काळा मसाला टाकलेला आहे. हळद, धने पावडर टाकलेले आहे आणि त्याच्यासाठी मी मस्त बघा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. बघू शकतात इतकं तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेतलेला आहे. नंतर आपण ते पिवळं सूप होतं ना, ते आपण टाकून घेतलंय. नंतर माझा शंभू आलाय. तो मला सांगतोय, "मम्मा मला माझ्या टेडी बिअरला आणि मंकीला मटणचा रस्सा खाऊ घालायचा आहे." असं मध्ये-मध्ये येतो आणि मला असं मस्त माझ्यासोबत गप्पा मारतो. नंतर बघू शकतात मी मस्त ज्वारीच्या भाकरी करून घेतलेल्या आहे. बघू शकतात आपल्या मटणाला कलर बघू शकता इतका छान आलेला आहे आणि चव तर इतकी भन्नाट आलेली, एक नंबर झालेली. अशा पद्धतीने तुम्ही करा. आणि बघू शकतात मी आता मस्त जेवायला बसलेली आहे आणि आजची भाजी इतकी छान झाली आहे. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.